नमस्कार. आशाये फिल्ममध्ये तुम्ही पाहिलं की कसा एक मुलगा जो फुटबॉल प्लेयर आहे, एका ॲक्सिडेंटमुळे तो हॉस्पिटलमध्ये जातो. त्याची बॉडी पॅरालाइज्ड होते आणि तो पूर्णपणे निराश होऊन जातो. त्याला वाटतं की त्याचं जीवन आता समाप्त झालेलं आहे. आणि तेथेच एक दुसरा मुलगा जो त्याच्या बाजूच्या बेडवर ॲडमिट होता त्याला पुन्हा उत्साहित करतो. त्याच्या जीवनात आशेची किरणे आणतो, ज्याने तो बरा होऊ लागतो. अगदी ह्याच प्रकारे आपल्या इतिहासात एकाहून एक महापुरुष आणि वीरांगना झाल्या आहेत, ज्या त्यांच्या जीवनातील विषमाहून विषम परिस्थितीमध्ये आशावान राहिल्या होत्या आणि त्यांनी पूर्ण जोमाने त्या परिस्थितीला तोंड दिलं होतं. जसं की राणी लक्ष्मीबाई, राणी चिन्नम्मा, छत्रपती शिवाजी. आज ह्याच महान व्यक्तींपैकी राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनाचा आम्ही तुम्हाला परिचय देऊ. धन्यवाद. बुंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. राणी लक्ष्मीबाईंचा जन्म वाराणसी जिल्ह्यामध्ये 19 नोव्हेंबर 1828ला एका मराठी ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. त्यांच्या बालपणीचं नाव मणिकर्णिका होतं. घरचे तिला प्रेमाने मनू म्हणायचे. त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे आणि आईचं नाव भागीरथी सप्रे होतं. त्यांचे आई वडील महाराष्ट्राशी संबंधित होते. मोरोपंत एक मराठी होते आणि मराठा बाजीराव यांच्या सेवेत होते. माता भागीरथीबाई एक सुसंस्कृत, बुद्धिमान आणि एक धार्मिक महिला होत्या. मनू जेव्हा 4 वर्षांची होती तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मनूचं संगोपन करण्यासाठी घरात कुणीच नसल्यामुळे वडील मनूला त्यांच्यासोबत बाजीराव यांच्या दरबारात घेऊन जायचे, जेथे चंचल आणि सुंदर मनूने सर्वांचं मन जिंकलं होतं. लोक प्रेमाने तिला छबिली म्हणून हाक मारू लागले. बालपणी मनूने शास्त्राचा अभ्यास करण्यासोबतच शस्त्रांची शिक्षाही घेतली. सन 1842 मध्ये त्यांचं लग्न झाशीचे मराठा शासित राजा गंगाधरराव नेवाळकर सोबत अगदी धूमधडाक्यात झालं. लग्नानंतर त्यांचं नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आलं. अशा प्रकारे काशीची कन्या मनू झाशीची राणी लक्ष्मीबाई बनली. 1891 मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला, पण त्या जास्त दिवस पुत्राचा आनंद घेऊ शकल्या नाहीत. दुर्भाग्याने मूल 3 महिन्यांचं असतानाच ते मरण पावलं. गंगाधररावांना हा आघात सहन नाही झाला. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं, ज्याचं नाव दामोदरराव ठेवलं. गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश इंडियाचे गव्हर्नर जनरल डलहौसीच्या राज्य हडपण्याच्या नीतीअंतर्गत इंग्रजांनी बालक दामोदरराव याला झाशी राज्याचा उत्तराधिकारी म्हणून नकार दिला आणि डॉक्टरीन ऑफ लॅम्प्स नीतीअंतर्गत झाशी राज्याला इंग्रज साम्राज्यात विलीन करण्याचा निर्णय घेतला. आणि राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रज वकील जॉन लँग यांचा सल्ला घेतला आणि लंडनच्या कोर्टात केस दाखल केली. पण इंग्रज साम्राज्याविरोधात निर्णय होणारच नव्हता, म्हणून खूप वादविवादानंतर ती केस बंद पडली. इंग्रज अधिकाऱ्यांनी राज्याचा खजिना जप्त केला आणि त्यांच्या पतीच्या कर्जाला राणीच्या वार्षिक खर्चामधून कापण्याचा निर्णय घेतला. याच्या परिणामस्वरूप राणीला झाशीचा किल्ला सोडून झाशीच्या राणी महालात जावं लागलं. पण राणी लक्ष्मीबाई हिंमत हारल्या नाहीत आणि त्यांनी काहीही करून झाशी राज्याचं रक्षण करण्याचा निर्णय घेतला. राणी लक्ष्मीबाईंनी राज्याची सुरक्षा सुदृढ करणं सुरू केलं आणि एका स्वयंसेवी संघटनेचा आरंभ केला. या सेनेमध्ये महिलांचीही भरती केली गेली आणि त्यांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं गेलं. झलकारीबाई या राणी लक्ष्मीबाईंसारख्या दिसत होत्या. त्यांना त्यांच्या सेनेमध्ये प्रमुख स्थान दिलं. 1857च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये
शेजारचं राज्य ओरछा आणि दतियाच्या राजांनी झाशीला कमजोर समजून आक्रमण केलं, पण राणीने यशस्वीपणे तो मोडून लावला. राणी लक्ष्मीबाईंचा क्रांतिकारी स्वभाव इंग्रज साम्राज्याला आवडला नाही. 1858च्या जानेवारी महिन्यात इंग्रज सेना झाशीकडे कूच करू लागली आणि मार्चमध्ये या शहराला वेटाळलं. 2 आठवड्यांच्या युद्धानंतर ब्रिटिश सेनेने या शहरावर ताबा मिळवला, परंतु राणी दामोदररावांसोबत इंग्रजांपासून वाचून पळून जाण्यात सफल झाल्या. राणी झाशीमधून पळून कालपीमध्ये पोहोचल्या आणि तात्या टोपेंना भेटल्या. तात्या टोपे आणि राणीच्या संयुक्त सेनेने ग्वालियरच्या विद्रोही सैनिकांच्या मदतीने ग्वालियरच्या एका किल्ल्यावर ताबा मिळवला. राणी लक्ष्मीबाईंनी कस लावून इंग्रज सेनेला तोंड दिलं, परंतु 18 जून 1858ला ग्वालियर जवळील कोटाच्या जंगलामध्ये ब्रिटिश सेनेशी लढता लढता राणी लक्ष्मीबाई वीरगतीला प्राप्त झाल्या आणि इतिहासात आपलं नाव एका वीरांगणाच्या रूपात लिहून गेल्या. आपण सगळ्यांनी त्यांच्या कधीही हार न मानणाऱ्या आशावादी जीवनापासून प्रेरणा घेतली पाहिजे.